ठाण्याच्या ढोकाई गाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याविषयी विविध समस्याबाबत ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांसाठी गावामध्ये आरोग्य केंद्र उभारलं होतं। गेल्या 30 ते 35 वर्षापासून सदर आरोग्य केंद्र परिसरातील नागरिकांच्या विविध आरोग्यविषयक तक्रारीचं निरासन करत होती। त्यांना औषधोपचारही तिथे मोफत मिळत होते। परंतु असं असताना गेल्या 5 ते 6 वर्षापासून सदरचं आरोग्य केंद्र हे धोकादायक झाल्यामुळे बंद अवस्थेत होतं। त्यामुळे सदर आरोग्य केंद्र हे ढोकाई नाका येथे स्थलांतरित करण्यात आलं। मात्र नागरिकांना ढोकाई गावातून रस्ता ओलांडून या आरोग्य केंद्राकडे पायपूट करावी लागत होती। ही बाब ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर लक्षात घेऊन त्यावर ठाणे महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करून सदर प्रस्ताव हा मंजूर करून घेतला। त्यामुळे आता लोकांनी गावातील जुन्या आरोग्य केंद्राचा पुनर्विकास ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत तयार करण्यात येणार आहे। त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला। यावेळी ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक संजय भोईर, ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेविका उषाताई भोईर, ढोकाई गावातील ग्रामस्थांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर लगेचच या आरोग्य केंद्राच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात आली। त्यामुळे येत्या काही महिन्यातच ढोकाई गावातील नागरिकांना हे नव्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळे एक प्रकारे येथील नागरिकांना दिलासा देण्याचं काम माजी नगरसेवक संजय भोईर आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर यांनी केलं आहे। इकडे एक लोक वहिनी वहिनी गेले कित्येक वर्षापासून म्हणजे मला तर वाटते की मी 2018 पासूनच्या अगोदरपासून याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत होतो आणि एक वेळेस शासनाकडनं निधी उपलब्ध त्या ठिकाणी झाली होती, पण ते हॉस्पिटल शिफ्ट करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती म्हणून ते राहिलं होतं आणि ती शासनाकडून निधी परत त्या ठिकाणी गेली आणि आता जी नव्यानं आपण पुन्हा ते निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेले आहे आणि त्या याच्यातनं हे काम ज्या लक्ष्मण लडकू पाटील हा आरोग्य केंद्र जो आहे त्या आरोग्य केंद्र चालू आज भूमिपूजन त्या ठिकाणी होत आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर करून लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आणायचा प्रयत्न आहे आणि ह्या याच्यातनं याचा फायदा ग्राउंड+1ची इमारत त्या ठिकाणी आहे आणि ही ग्राउंड+1ची इमारत ही आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि राहिलेली जी मागे जी व्यायामशाळा आणि जे मार्केट आहे तर तेही याच्यामध्ये समाविष्ट त्या ठिकाणी करून घेणार आहोत। त्याचंही आपण पूर्तता केलेली आहे आणि ती पूर्तता करून आपल्याला लवकरात लवकर चांगलं हॉस्पिटल हे आरोग्य केंद्र कसं त्या ठिकाणी लोकांना फायदा होतो। आजपर्यंत जे गोरगरीब जनता जी आहे त्यांना त्याचा बराचसा फायदा त्या ठिकाणी जर ढोकाली त्या ठिकाणी बघितला, आजूबाजूचा परिसर मनोनगर आझादनगरची जे पेशंट आहेत ते पेशंट सर्व या आरोग्य केंद्रामध्ये येतात आणि ह्या याच्यातनं जो पाठपुरावा आम्ही करतो आणि तो पाठपुरावा करून जी लोकांच्या सेवेसाठी आणण्याचा जो प्रयत्न होतो त्यामध्ये मग या सर्व गोष्टी आम्ही गावाच्या हितासाठी त्या ठिकाणी करतो आणि बरेच दिवसापासून ही मागणी होती आणि बरेच दिवसापासून हा धोकादायक त्या ठिकाणी आरोग्य केंद्र झाला होता। तो आज पूर्ण त्या ठिकाणी आमचा शब्द ही वचनपूर्ती त्या ठिकाणी होत आहे।